नमस्कार, मी प्रतिभा पेखळे. वेलकम टू सायकोलॉजिकल वर्ल्ड 7. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे काय, व्हॉट इज सायकोलॉजिकल टेस्ट, टाइप्स अँड क्लासिफिकेशन याबद्दल बोलणार आहोत. मानसशास्त्रीय चाचण्या हे मानवी वर्तन समजावून घेण्यासाठीच एक वस्तुनिष्ठ व प्रमाणित असे साधन आहे. असा मराठीमध्ये आपण सरळ साधा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे मानसशास्त्र चाचण्यांचा वापर आपण आपलं वर्तन समजून घेण्यासाठी करत असतो. मग बुद्धिमत्ता असेल, ॲटिट्यूड या सर्व गोष्टींचं मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा आपण या मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग करत असतो. इज अ स्टँडर्डाइज्ड आपण या चाचण्यांचा उपयोग करत असतो. विशिष्ट परिस्थिती समजून घेण्यासाठी जसं मानसशास्त्रामध्ये अनेक चाचण्या आहेत ज्या एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस यासारखे. सायकोलॉजिकल टेस्ट इज अ स्टँडर्डाइज्ड प्रोसिजर टू मेजर quantitative or qualitative one or more than aspect of a trend by means of a sample of verbal or non-verbal behavior. हे जे मेजर करण्यासाठी सुद्धा आपण या सायकोलॉजिकल टेस्टचा यूज करू शकतो असतो. जसं त्याच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की आपण त्याचा वापर कशासाठी करत असतो, की वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, बुद्धिगुणांक मापन करण्यासाठी किंवा मग आपलं कौशल्य, स्किल जे काही आहे हे मेजर करण्यासाठी आपण या चाचण्यांचा वापर करत असतो. स्किल आहे हे समजण्यासाठी किंवा या स्किलचा आपल्याला मेजर करण्यासाठी, या स्किलचं मापन करण्यासाठी सुद्धा आपण मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग करत असतो. टाइप्स ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट. आता आपण मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. पर्सनॅलिटी टेस्ट, ॲटिट्यूड टेस्ट, अचिव्हमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, इमोशनल टेस्ट आणि इंटेलिजंट टेस्ट. ह्या टेस्टच्या नावानुसार याच्यात जे काही कंटेंट आहे हे मेजर करण्याचं काम ह्याच्या टेस्ट करत असतात. एक टेस्ट आपण एक्झाम्पल वाईज समजून घेणार आहोत. इंटेलिजन्स टेस्टच्या माध्यमातून आपण व्यक्तीचं बुद्धिमत्तेचं मापन करत असतो. वेस्टर इंटेलिजन्स स्केल ही जी काही चाचणी आहे ही बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी वापरली जात असते. त्यानंतर आहे पर्सनॅलिटी टेस्ट. व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा मानसशास्त्रामध्ये चाचण्या आहेत. व्यक्तिमत्व शैली कशी आहे, व्यक्तीमध्ये कुठले गुण वैशिष्ट्य आहेत, या गुण वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा ह्या गुण वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी, व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी पर्सनॅलिटी टेस्ट ह्या यूज केल्या जात असतात. मिनेसोटा मल्टीफिजिक्स पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी ही जी काही टेस्ट आहे ह्या टेस्टचा उपयोग पर्सनॅलिटी मेजरमेंट करण्यासाठी केला जात असतो. ॲटिट्यूड टेस्ट आहे कुठल्याही गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ती एखादी व्यक्ती असो, गोष्ट असो, कल्पना असो, तत्त्वज्ञान असो किंवा रूढी परंपरा असो, त्याकडे आपण कुठल्या अप्रोचने बघत असतो, पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे आपला बघण्याचा, त्याला आपण ॲटिट्यूड म्हणू शकतो. अचिव्हमेंट टेस्ट आहे. अचिव्हमेंट म्हणजे काय, तुम्हाला एखादी विशिष्ट विषय किती समजला आहे हे मोजण्यासाठी या अचिव्हमेंट टेस्ट यूज केल्या जात असतात. आणि नॉर्मली अचिव्हमेंट टेस्ट हे आपल्या स्कूल लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये सुद्धा असतात. वर्षभराचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा विविध टेस्ट घेतल्या जात असतात मधोमध, की आपल्याला एखादा विषय किती समजलेला आहे. सायकोलॉजिकलमध्ये वेस्टर इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट टेस्ट, अचीव जी काय आहे ती मेजर करण्यासाठी वापरली जात असते. क्लासिफिकेशन बघणार आहोत आपण. क्लासिफिकेशन म्हणजे काय, की असे काही घटक आहेत ज्या घटकांच्या आधारे चाचणीचं वर्गीकरण केलं जात असतं. मग पर्पज ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी आहे, टाइम लिमिट ऑफ प्रोसिडिंग द रिस्पॉन्सेस, कॅरेक्टरायझेशन ऑफ स्कोरिंग, स्टँडर्डायझेशन, नेचर ऑफ कंटेंट ऑफ आयटम्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंडिशन. हे जे काही कंटेंट आहे या कंटेंटद्वारे किंवा हे जे काही पॉईंट्स आहेत या पॉईंट्सद्वारे मानसशास्त्रीय चाचण्यांचं वर्गीकरण केलं जात असतं. आपण एक वर्गीकरण कशा प्रकारे केलं आहे अभ्यासणार आहोत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंडिशन इंडिव्हिज्युअल टेस्ट म्हणजे काय, याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंडिशन्स म्हणजे काय, ही टेस्ट कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या घटकावर अप्लाय केली जात आहे त्यानुसार सुद्धा याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग इंडिव्हिज्युअल टेस्टमध्ये काय आहे, वैयक्तिक चाचण्या ज्याला आपण मराठीमध्ये म्हटलं जातं, की एका वेळी एकच व्यक्तीवरती ही चाचणी दिली जाते. याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे स्टॅनफोर्ड बिनेट इंटेलिजंट टेस्ट. इंटेलिजंट टेस्ट एका वेळी एकाच व्यक्तीची मेजर केली जाते. ग्रुप टेस्ट म्हणजे काय, सामूहिक चाचण्या. ह्या ज्या काही सामूहिक चाचण्या आहे ह्या एका वेळी अनेक व्यक्तीवरती दिल्या जात असतात, ग्रुपवरती दिल्या जात असतात. आर्मी अल्फा अँड बेटा टेस्ट ही जी काही आहे हे त्याचं एक्झाम्पल आहे. ही टेस्ट एकाच वेळी अनेक व्यक्ती देत असतात. टाइम लिमिट इन प्रोसिडिंग द रिस्पॉन्सेस म्हणजे काय आहे, की ती चाचणी पूर्ण करण्यासाठी जो काही कालावधी लागत आहे, जो काही वेळ दिलेला आहे, ती चाचणी पूर्ण करण्यासाठी जो काही वेळ दिलेला आहे त्या वेळेनुसार सुद्धा चाचण्यांचे वर्गीकरण केलं आहे. पॉवर टेस्ट
अचूकता चाचण्या म्हणजे ह्या चाचणीसाठी जो काही स्पेसिफिक वेळ दिलेला आहे तो वापरला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ही चाचणी सॉर्ट आउट करायची असते. तर प्रॉपर आन्सर हे जे काही आहे अपेक्षित असतं आणि स्पीड टेस्टमध्ये तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गती किती आहे हे मेजर केलं जात असतं. आणि यामध्ये क्वेश्चन नॉर्मली पॉवर टेस्ट कंपॅरिझनली इकडे क्वेश्चन्स इझी असतात, कारण इथे तुम्हाला त्याचा या टेस्टमधनं स्पीड जो काही आहे हा मेजर करायचा असतो आणि इकडे करेक्ट आन्सर मेजर करायचं असतं. तर ते सुद्धा टेस्टच्या स्कोरिंगवरती सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन क्रायटेरिएशन केलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे काय आहे की जिथे तुम्हाला जे काही एसे पॅटर्नचं आहे तुम्हाला आन्सर तुमच्या मताने लिहायचं आहे. इथे तुम्ही तुमचं ओपिनियन यूज करू शकता. ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्ही तुमचं मत यूज करू शकता. सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तसं काहीही नसतं. सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला येस नो किंवा जे काही पर्याय असते त्यामध्ये योग्य पर्याय निवडायचा असतो. अशा प्रकारचं जे काही आहे मेथड असतं सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये. सब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये ओपिनियनला कुठेही थारा नसतो. इथे तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं असतं. जे ॲक्च्युअल आहे तेच लिहायचं. नेचर ऑफ कंटेंट ऑफ आयटम्स, नेचरचं जे काही कंटेंट आहे त्यानुसार सुद्धा त्याचे प्रकार आहेत. व्हर्बल टेस्टमध्ये तुम्हाला इथे लँग्वेजचा वापर केला जाणार आहे. टेस्टचं जे काही फॉर्मॅट आहे ते सुद्धा व्हर्बल असतं. मग तुम्ही क्वेश्चन आन्सरचं फॉर्मॅट आहे तिथे इन्स्ट्रक्शनसुद्धा लँग्वेजमध्ये दिल्या जातात. नॉन व्हर्बल टेस्टमध्ये तुम्हाला लँग्वेज ही फक्त इन्स्ट्रक्शनसाठी वापरली जात असते. परफॉर्मन्स टेस्ट म्हणजे इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या जात असतात, मे बी दिल्या नाही दिल्या तरी तुम्हाला परफॉर्मन्स करायचा असतो. तुम्हाला जसं पझल असेल, पझल सॉर्ट आउट करायची असते. पर्पज ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुमचं टेस्ट मागचं जे पर्पज आहे त्यानुसार सुद्धा टेस्टची ऑब्जेक्टिव्हिटी ठरवत असते. म्हणजे मग तुम्हाला इंटेलिजन्स मेजर करायची असेल तुम्ही इंटेलिजंट टेस्ट कंडक्ट करणार. ॲटिट्यूड जर तुम्हाला मेजर करायचं असेल तुम्ही ॲटिट्यूड मेजर करणार. पर्सनॅलिटी जर टेस्ट मेजर तुम्हाला पर्सनॅलिटी मेजर करायची असेल तुम्ही पर्सनॅलिटी टेस्ट यूज करणार. त्यानंतर हा लास्ट पॉईंट आहे स्टँडर्डायझेशननुसार सुद्धा त्याचं क्रायटेरिएशन आहे. स्टँडर्डाइज टेस्ट अँड टीचर मेड टेस्ट. स्टँडर्डाइज टेस्टमध्ये जे काय आहे रिॲबिलिटी, व्हॅलिडिटी, नॉर्म्स असतात. म्हणजे स्टँडर्डाइज्ड टेस्टमध्ये जे काही पॉईंट्स यायला हवे ते फॉर्मॅट जे आहे ते ठरलेलं असतं. नॉर्म्स, व्हॅलिडिटी, त्याच्यानुसार इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट जे असतं काही ते सगळं ठरलेलं असतं. टीचर मेड टेस्टमध्ये असं कुठलंही फॉर्मॅट नसतं, त्याला रिॲबिलिटी, व्हॅलिडिटी नसते आणि ती फक्त एका क्लासपुरती मर्यादित असते. त्याच्यामुळे टीचर स्वतः बनवत असतात आणि ही टीचर मेड टेस्ट कितपत सक्सेस आहे हे टीचरकडे जे काही स्किल आहे त्याचा जो काही अभ्यास असेल त्यावरती डिपेंड असतं. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सायकोलॉजिकल वर्ल्ड 70 हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.